कबनूर येथील रविवारी कबनूर ते पंढरपूर 13वी पायी कार्तिक दिंडी वारी प्रस्थान झाली। याचं सर्व श्रेय हरिभक्तपरायण सुधाकर महाडिक यांना जातं। त्यांनी अनेकांच्या मनामध्ये विठ्ठल रुक्मिणी भक्तीचं बीज पेरलंय, असं प्रतिपादन पंचगंगा साखर कारखान्याचे माजी चेअरमन PM पाटील यांनी केलं। दिंडी कारखाना रोडवरील पाटील टेक्सटाईल इथं आली असता त्यांनी दिंडीचं स्वागत केलं। त्यानंतर विना पूजन करून हरिभक्तपरायण महाडिक यांचा सत्कार केला। यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रकाश केणी, आप्पासाहेब वाघमारे, सवानुजा वाघमारे, विष्णू सुतार, पप्पू उर्फ गौस झारे आदी उपस्थित होते। प्रथम गावभाग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिंडीचं उद्घाटन माजी तालुका पंचायत समिती सदस्य जयकुमार काडाप्पा, उपसरपंच सुधीर लिगाडे, माजी सरपंच मधुकर मनेरे व सुधीर पाटील, BD पाटील, अण्णाप्पा पाटील, ढंग, सुभाष कोले आदींच्या हस्ते झालं। यावेळी दस्तगीर बांधार, राजू बांधार व चंदूरचे माजी सरपंच गणेश मंगसुळे यांनी हरिभक्तपरायण महाडिक यांचा सत्कार केला। यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात व श्रीहरी विठ्ठल पांडुरंगाचे नामाच्या जयघोषात दिंडीचं प्रस्थान झालं। प्रथम माजी उपसरपंच निलेश पाटील यांच्या घरी दिंडी आली। यावेळी सर्व वारकरी यांना अल्पोपहार देण्यात आला। दिंडीत दिंडी प्रमुख सुधाकर महाडिक, विनाधारक दुंडाप्पा चौगुले, तुळस डोक्यावर घेऊन सौ छाया आवटी, लक्ष्मी कदम तसेच लक्ष्मण मडिवाळ, बाळू माडेकर, विजय सुतार, संदीप बुधले, बाळू पाटील आदींचा सहभाग होता। मराठी S न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।